हकीमबाईंचं सत्र होतं आजपासून, पण ते सत्र नेहमी माझ्यावरती त्यानंतर त्यांचं सुरू होतं. आणि मग ते मी रात्री प्रार्थना करत होतो की देवा काय बोलावं आज मंडळी सांगते, काय उपदेश आला. कालच्या रविवारी आम्ही 4 वाजता आम्हाला चर्च हे ना, किती प्रॉफिटिक संडे होता कालचा. आय मीन मागचा संडे. ऐकताय का? कोण होत आपल्याकडे मागच्या संडेला? प्रॉफिट मेलविन पीटर. आता तो आणि सॅम नाशिकमध्ये. नाशिकच्या पाकाचा फोन आला मला, जे ज्यांच्याकडे ते आज आहे, की तुमच्याकडे बघते आज ते कसे आहेत. म्हणजे डोळे बंद करून बोलवा. कारण प्रॉफिट म्हणलं की लोकांना थोडंसं विचार पडतो, हे भविष्यवाण्या. आता आम्ही पुण्याला जे विकतो ना, तर अतिशयोक्ती नाही, परंतु वास्तविकता आहे. आशिया खंडात नंबर 1चे प्रॉफिट म्हणतात त्यांना, सॅमच. आणि ज्या व्यक्तीला फक्त मल्याळम येते, बाकी कोणतीच भाषा येत नाही, आतापर्यंत तो 56 देशात गेलाय त्या सेलसाठी. 5 मिनिटं सुरू केलं त्यांनी वचन, म्हणजे प्रॉफिसी स्टार्ट झाल्या. निर्मल कोण आहे म्हणे, उठा. तो समोर आला, अभिषेक हा मीच आहे म्हणे. अभिषेक डायरेक्ट नाव सांगते. सगळे हिस्ट्री 17 वर्षात काय घडलं, बायकोसाठी काय प्रॉब्लेम झाले, कसं आर्थिक अडचणीतून चाललंय. 500 रुपये काढले आशीर्वादाचे, म्हटलं घे, तुझं आर्थिक समस्या सुटली. आणि त्या सेवकाच्या तारखा नाही भेटत, पण माझा विश्वास आहे ते नगरमध्ये आपण त्यांना आणू. आम्ही नगरला गरज आहे सेवकांची. भविष्यवाणी व्हावं याच्यासाठी नाही, काहीतरी कन्फर्मेशन यावं यासाठी. स्त्री चर्च प्रत्येक जण प्रॉफेसीच्या मागं जर पळालं, प्रत्येक जण भविष्यवाण्याच्याच पाठी मागं पळालं. एक व्यक्तीने विधान केलं आता मध्यंतरी औरंगाबादमध्ये, जालन्यामध्ये कुठेतरी. तुम्ही मग सांगा, खरं केलं की चुकीचं केलं. प्रार्थना महत्वाची नाही, प्रार्थनेपेक्षा जास्त महत्वाचं भविष्यवाणी आहे. बरोबर केलं पिता. खूप मोठं नाव आहे ते व्यक्ती. पुढचं तर सांगितलं तुम्ही खूप हसता, ते सांगण्यासारखं नाही. आमचं ऐकून आम्हीच हसतो, बंधू वर्ग. एनिवेज, सो आम्हाला आम्ही व्यक्ती पाहत नाही. ऐकताय मला? येशू ख्रिस्ता मागे गर्दी येशू आहे म्हणून नव्हती. जो अभिषेक तो कॅरी करतोय का, ते म्हणून होते. आमची ओळख व्यक्ती म्हणून नाही, नसावी, पण आमची ओळख आमचा अभिषेक असतो. आणि मला गरज नाही सांग सगळ्या जगाला मी कोण आहे. माझा अभिषेक सांगेल मी कोण आहे, आणि माझ्या अभिषेकाने सांगितलं पाहिजे मी कोण आहे. हे कोण होते व आत्ता धिंगाणा करून गेले 5 मिनिटात, असंच म्हटलं पाहिजे. आत्मिक धिंगाणा म्हणत आहे मी. धिंगाणा म्हणजे भांडे कोण आपटले हा प्रकारे सांगत आहे. आत्मिक जीवनात तुमची वेगळी ओळख तयार झाली पाहिजे. म्हणून मी देवाला प्रार्थना केली, म्हटलं देवा काय बोलावं सांग. देव म्हटलं गो विथ अनॉइंटिंग, अभिषेक सांग. तुमचं मत मला जाणून घ्यायचं. आता थोडंसं आपण स्टडी करूया. आता मला माहिती नाही किती वेळा संपेल, कारण प्रभू भोजन पण आहे आणि विषय फार वाहतोय, फार मोठा आहे. बट आय कॅन स्टार्ट नाव. आपण सुरुवात करूया. आणि मला तुम्हाला पण बोलू, म्हणजे तुम्ही पण बोलावं अशी माझी. स्पीक आउट, यु नो. नॉट प्रिचिंग, आय एम टीचिंग नाव. मी टीच करत आहे. कळतंय का? हालेलुया. सगळे पहिले हसा, स्माइल आहे मला चांगली. मला स्माइल द्या ना. आता शेअर चला. ओके, गुड. आता अभिषेक, एखादा व्यक्तीवर अभिषेक आहे, काय ओळख त्याची, कसं ओळखायचं? हा पुरुष, ही स्त्री, हे लेकरू अनॉइंटेड आहे, काय ओळख आहे? आम्ही कसं ओळखतो? ऍज अ स्पिरिच्युअल बिईंग, आत्मिक व्यक्ती या. आता तुम्ही एका अभिषिक्ताची पार कशी करता? हाऊ डू यू आयडेंटिफाय द अनॉइंटेड? बोला ना. हा, सॉरी आत्मिक फळांवरून. व्हेरी गुड. आणखी सूरज, नम्रपणा पाहू. आणखी काही कशी ओळख, कसं ओळखतं अभिषिक्ताला? बोला ना पटापट, शिकतोय आपण आज. अभिषिक्त व्यक्तीची ओळख काय?
तुम्हाला पण देवाला तशाच प्रकारे बनवायचं आम्हा सगळ्यांना. आम्ही सहज कसं आयडेंटिफाय करतो किती पॉवरफुल सेवक आहे, परंतु कशावरनं? त्याचं राहणीमान, त्याला जे बाउन्सर आहे 4-5 त्याच्या संघ असतात ते, त्याला जी ट्रीटमेंट दिली जाते ती, कशी ओळख आहे का अभिषिक्त सेवकाची? हा रेचल बोला, कसं सांगा प्रमोद दादा, कशी सांगा, कसं सांगाल? त्याचे फळं म्हटलं तुम्ही. बरं अभिषेक आमचं काय झालं माहिती का, आपण कसं ओळखलं माहिती का एखाद्या व्यक्ती को अभिषिक्त आहे? जो प्रॉफेसी करतो, त्याच्या प्रार्थनेमध्ये इन्स्टंटली मिराकल होतात किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी. आणि आमचं एक एक स्टेटमेंट आहे नेहमीच की तो खूप अनॉइंटेड आहे. मग तुम्हाला हे कळालंय की अभिषेक म्हणजे नेमकं काय? अनॉइंटिंग म्हणजे पॉवर, ते नंतर येतो. अनॉइंटिंग म्हणजे पॉवर नाही. आम्ही आयडेंटिफाय करतो एखादा व्यक्ती किती पॉवरफुल म्हणजे तो खूप अभिषेक आहे. नो, अभिषेक वेगळा आणि पॉवर वेगळं. दोघांना एकत्र करायचा प्रयत्न आम्ही करतो. ते नंतर अर्थातच ते गोष्टी होतात. पण बायबल काय सांगतं त्याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर आम्हाला हे कळेल की मी अनॉइंटेड आहे. आमेन. आता हिब्रू शब्दाकडून मी तुम्हाला सुरुवात करतो. आपण ग्रीक पण बघूया आणि पुढे आपण जाऊया. अनॉइंटिंग किंवा अभिषेक, ज्याला हिब्रू भाषेमध्ये माशाख किंवा मेषक, तुम्ही जसं उच्च कराल तसं, त्याचा अर्थ बघा काय. त्या माशाकचा अर्थ आहे तेल लावणे, एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला देवाच्या कार्यासाठी वेगळे करणे. तिसरा अर्थ आहे समर्पित करणं. काय त्या अभिषेकाचा अर्थ सामर्थ्याचा? अभिषेकाचा स्पेसिफिक अर्थ आहे एकदम, जर आपण एक्सक्लुझिव्हली जर पाहिलं, सो गॉड हॅज कॉन्सिक्रेट यू फॉर स्पेसिफिक टास्क. कसं म्हणू मराठीमध्ये? परमेश्वर देवाने सदर व्यक्तीला काय विशिष्ट कामासाठी वेगळं केलं म्हणजे अभिषेक. त्याचा तो खरा अर्थ आहे, तो खरा अर्थ आहे. म्हणजे कसं वेगळं केलं? आता फॉर एक्झाम्पल हे की तुम्ही ह्या जगामध्ये जवळजवळ 850 कोटी लोक राहतात जगाच्या पातळी, त्यामध्ये भारतामध्ये 147 कोटी लोक राहतात. एवढ्या मोठ्या जमावामधनं देवाने फक्त तुमची काय ठराविक लोकांची निवड केली आणि ज्यांना निवडलं, नेमलं आणि जबाबदाऱ्या दिल्या, त्या सगळ्या प्रोसेसला म्हणतात अभिषेक. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? वेगळं केलं देवाने. तर फॉर एक्झाम्पल मोशे होय पर्वताच्या पायथ्याशी मेंढर चालत होत. दुरून त्यांनी पाहिलं की काहीतरी जळत आहे, परंतु भस्म होत नाही. आणि माझ्यामध्ये म्हटलं तो पुढे गेला बघण्याकरता, असं शब्द वापरला की हे मोशे आपल्या पायात पादत राहणे काढ, कारण तू जिथे उभा आहे की ती जागा पवित्र आहे. तो म्हटला की हा काय प्रकार आहे, धुडूप का जळत आहे? अत्यंत ते आम्ही वाचतो निर्गमच्या 3 अध्यायामध्ये, तिथून त्याची निवड देवाने केली. त्याला देवाने निवडलं म्हणजे काय केलं? बोला ना, वेगळं केलं. हे आहे अभिषेकात. वी आयडेंटिफाय समवन विथ द पर्सनॅलिटीज अँड स्टेटस. आणि किती फेमस आहे आता तर वेगळंच फॅड आलं. फॉलोअर्स किती त्यांचे इन्स्टावर. येशूच्या काळी जर इंस्टाग्राम असतं तर येशूचे किती फॉलोअर असते? मी म्हणतो एकाचही फॉलोअर नसतं, सगळे येशूचे असं सगळं हँग झालं असतं. बाकीच्यांची हँग झाले असते इन्स्टा, कारण कोणी तुम्हाला फॉलो करत नाही, फक्त येशूला फॉलो करत. मला किती लोक फॉलो करतात त्याच्यावर मी अभिषेक ठरत नाही. मी किती प्रभावी वक्ता आहे, वक्तृत्व करतो, दॅट इज ऑल्सो नॉट मॅटर. मी जर वेगळा केला गेलेलो आहे म्हणजे मी देवाच्या डिवाइन प्लॅन मध्ये आहे की मी वेगळा केला गेला पाहिजे, कारण देवा मला ठराविक ग्रुपमध्ये, ठराविक लोक गटामध्ये वापरायचंय. वचनामध्ये म्हटलं देवाने मोशेला जेव्हा निवडलं तेव्हा देवाने एकच पाहिलं की हा किपेबल आहे माझ्या लोकांना बंधनातून बाहेर काढण्याकरता. लेट मी कॉन्सिक्रेट हिम. गॉड सो यहोवाची वाणी अहो त्याच्यासाठी पण ती एक भयावह परिस्थिती होती. थोडा विचार करा ना, तुम्ही घरात एकटेच आहात, पावसाळ्याचे दिवस, पती बाहेर गेले किंवा अजून कुठंतरी बाहेर गेले, तर तुम्ही एकच घरात. तेवढ्यात लाईट गेली, हवा सुटली, जोरात पाऊस आला, घरामध्ये मोठा आवाज झाला.
बाहेर पळताय ना, आता समजा काय करायचं. काय काय भयावह परिस्थिती हो. तिथे देवाची वाणी कशी असते कल्पना करा. तिथे समोर एक झाड जळत आहे, लिटरली आग फिरली आणि मोठा आवाज होतो. हा डायरेक्ट उघडा पडलाय डोंगरावरती. स्वामी कळेना तुला काय आता म्हणजे तो धन्य झाला तो मोशे ज्याच्या कानावर देवाचा शब्द पाठ निर्मात्याचा. म्हटलं बोल प्रभू काय बोलतेस, बोल आता बघ तुला काय करायचं. तो पण इतका बहादर हुशार, देवा क्वेश्चन करते उलटे. नाही ना जमत मला, तू कामगिरी दिली त्याची, ते मला नाही जमणार. का बरं, मला थोडस मी जड जिभेचं असं का, माझ्याकडे ऑप्शन आहेत. मोशे ज्याला देवानी अभिषेक करायचं ठरवलंय ते जडी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतील तर देव त्यांना पळून जाऊ देत नाही. त्यांच्याकडे ऑप्शन्स ठेवतो, पर्याय ठेवतो. बेसिकचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला कार्यासाठी वेगळं करणं आणि तेल लावणे. तेल त्याचं प्रतीक आहे. तेल बरं, आपण जे तेल लावतो ना, आता मी तुम्हाला मागे बरं सांगितलं असं वाटतं की तेल लावण्याची प्रक्रिया काय माहिती का, की हे जे तेल आहे इट इंडिकेट्स नेमकरामध्ये ते पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. परंतु तेल या ठिकाणी आम्हाला असं वाचनामध्ये पाहायला भेटतं की जुन्या काळामध्ये जेव्हा तेल वापरलं तेव्हा तेलाचा वापर केला तर तेल फक्त जैतुनाचं असायचं, दुसरं कुठलं नाही. बरं, जैतुनाच्या तेलाची तुम्हाला प्रोसेस माहिती आहे. हॅलो, ते बी घेणार, बी ठेचणार. सिस्टर्स लक्ष द्या, माझ्याकडे डिस्टर्ब नका, मलाही करू नका. ठेचणार ते बी आणि मग ठेचल्यावरती जे तेल निघेल ना त्या तेलाने अभिषेक केला जातो. त्याची प्रोसेस साधी नव्हती अभिषेक. म्हणजे एखाद्या व्यक्तीला देवाने वेगळं केलेलं आहे त्याच्याकरता, त्या व्यक्तीला वेगळं करण्याकरता परमेश्वर देवाने स्वतः मोठी किंमत उचली. म्हणजे तुम्हाला देवाने अभिषेक करण्या अगोदर एक मोठी किंमत दिली आणि किंमत स्वतःच बलिदान, स्वतःचं रक्त दिलं आणि मग त्यानंतर ठरलं यू आर माय अनॉइंटेड, माय बिलव्हड अनॉइंटेड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला त्या प्रॉफिटचं नाव सांगते. आशिया खंडात ते एकदा इंटरव्ह्यू त्याची चालू होती ऑनलाईन CNN चॅनल, आणि जो व्यक्ती इंटरव्ह्यू त्याची घेत होता त्याला म्हटलं 2 मिनिटं थांब, त्याची सगळी बॅकग्राऊंड सांगितलं त्याने टोटल. बरं, हा स्वतः माणूस इंग्लिश येत नाही, इंग्लिश नावं घेते एकदम खलीत स्पष्ट भाषेत, हे काही शब्द चुकला नाही. इंटरव्ह्यू राहिली बाजूला, तो म्हणण्यासाठी गुडीवर आला, प्रार्थनाच करा. हे ना, देव प्रत्येकाला ते ऑफिस ते दान नाहीये, प्रत्येकाला ते अमाउंट नाहीये, प्रत्येकाला ते वरदान पण नाही. प्रत्येकाला देवाने वेगवेगळी वरदान दिली. जर मी प्रीच करतो, तुम्ही कदाचित नाही करणार, तुम्ही कदाचित चांगलं गा, तुम्ही कदाचित चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करा, तुम्हाला कदाचित टीचिंगची गिफ्ट असू शकतं. प्रत्येकाला वेगळी वरदान, म्हणजे प्रत्येकाला वेगळी वरदान म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला देवाने असा अभिषेक केलाय, अशा कामासाठी वेगळं केलं, तर तुम्ही त्यासाठी केलेलं आहात. पालखीमाय म्हटलं की मी खूप प्रयत्न केले जॉब भेटावं, आणि दोघींनी ट्राय केला BPO मध्ये नगरच्या. हे सगळे फोन सुरू, चांगल्या शब्दांनी सुरुवात होती फोनवरती समोरच्या संग. मग ते म्हणजे आमचं माइंडसेट तसं चाललेलं होतं. निवड कशासाठी गेली, वेगळ्या कामासाठी. काम करतोय काय आम्ही वेगळं. ते बऱ्याचदा आम्हाला अनुभवासाठी पण दुसऱ्या मार्गावरती जाऊ देत. लक्षात घ्या, फार लांब जाऊ देत नाही बरं का, लगेच उठतो पाठी. असं सांगतो की दिस इज व्हॉट द बेस्ट केप्ट फॉर यू, गो अँड ग्रॅब इट, माय ग्लोरी. हालेलुया. हिब्रू मध्ये त्याचा अर्थ काय होतो, तेल लावून. मी सांगितलं तेल म्हणजे जैतुनाचंच वापरलं जातं, आणि जैतून म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. पुढे जर आपण गेलो तर ह्याच मेशाक शब्दाला जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, त्या शब्दापासून मसीहा हा शब्द आलाय पुढे. म्हणजे मराठीमध्ये ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे बोला ना, अभिषिक्त, द अनॉइंटेड वन. आमच्या येशूवरती विश्वास ठेवतो. येशू म्हणजे, येशू नावाचा अर्थ काय, तारणारा. सो मला तारणारा हा अभिषिक्त आहे. म्हणजे मला ज्यांनी तारण दिलं तर त्याला पित्याने स्वर्गातनं वेगळं केलं, जगामध्ये पाठवलं, या की त्याच्या येण्याद्वारे मी पापातून सुटका प्राप्त करावी. एवढंच नव्हे, मला तारण देणारा उद्धारक जो प्रभू आहे ना, तो वेगळा केला गेलेला. इट इज नॉट इक्वल टू ऑल, इट्स नॉट लाईक, इट्स समथिंग युनिक पर्सनॅलिटी गॉड हॅज गिफ्ट फॉर मी, और गिवन फॉर मी. म्हणजे पित्याने पुत्राला दिलं माझ्या तारणासाठी, आणि त्यामुळे माझं तारण झालेलं आहे. अभिषिक्त तो होता, त्याला अभिषिक्त किंवा त्याला वेगळं केलं गेलेलं होतं.
बायबल सांगते जुन्या करामध्ये काय व्हायचं बघा. पहिलं शमूएलचं पुस्तक याचा 16 अध्याय, पहिलं शमूएल 16 आणि 13 मध्ये काय म्हणतात आपण वाचूया. प्लीज वाचा माझ्यासाठी. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन हं. त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचारू लागला. एकच मिनिट. त्याच्या आधी माझा प्रश्न आहे मंडळीला, देवाचा आत्मा दाविदावर होता का नव्हता? हॅलो, होता. जुन्या घरामध्ये असं म्हटलं देवाचा आत्मा इथं होता आणि जात होता, बरोबर ना? परंतु हा एक मेंढपाळ आहे आणि आपल्या आपल्या मेंढ्यानं तो रानामध्ये चालतो. आणि त्याची भूमिका काय होती माहिती का? मेंढ चालताना काय करायचं दावीद? बोला ना पटकन. दाविदेकडे एक वाद्य होतं. हा, काय वाद्य होतं? गिटार. त्या काळची सितार आपण ज्याला म्हणू शकतो. हा, तो वाजून देवाचं गौरव करायचा आणि त्याचे मेंढर ते ऐकून देवाची महिमा करत त्या असत. वचनामध्ये म्हटलं देवाने जेव्हा दाविदाची निवड केली, वचन शब्द वापरला की शमूएलाने तेलाचे सिंग घेतले. म्हणा सिंग. त्याच्या अगोदर तुम्ही बसा, तुम्हाला हे लक्षात की पहिला राजा इस्रायलवरती जो नेमण्यात आला तो म्हणजे शाऊल. आणि शाऊलाला ह्याच शमूएलाने अभिषेक केला राजा म्हणून. परंतु तेव्हा शमूएलाने अभिषेक करताना तेलाची कुप्पी वापरली, सिंग नाही वापरली. दाविदा करता सिंग वापरलं गेलं, कुप्पी नाही वापरली. कळत आहे का? बरं, सिंग एखाद्या प्राण्याचं जर हवा आहे तर त्या प्राण्याला बळी द्यावा लागला. हो, सिंग तसं जीव सिंगामध्येच राहतो ना. सिंग म्हणजे मोठा असेल तो रेडियर वगैरे असेल, ते सिंग पूर्ण तेलाने भरलं आणि मग तो अभिषेकच्या वरती केला. हे सिंग अधिकाराचा पण प्रतीक आहे. आणि आम्हाला जो अभिषेक आज झालाय ना, आमच्यावर जो अभिषेक उठला गेलाय तो त्या सिंगानेच. आणि तो सिंग पण आणि तो सिंह पण आहे यांचा, तो म्हणजे ख्रिस्त प्रभू येशू. परंतु त्याला आम्हाला अभिषेक करण्याआधी मारावं लागलं. म्हणून मी अभिषिक्त आहे, पण त्यासाठी ख्रिस्ताने मोठी किंमत मोजली. म्हणा थँक्यू जीसस. इथे अभिषेक केला आणि वचन पुढे म्हटलं त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दाविदावरती सामर्थ्याने उतरला. जेव्हा तुम्हाला अभिषेक तोही तेलाचा केला जातो, त्याच्यानंतर तुम्ही साधे राहत नाही. यू बिकम ए मोर डुनामिस कडे जाता. म्हणा डुनामिस कडे मी जातो. अधिक सामर्थ्याने देव त्याचा वापर करतो आणि देवाने त्याचा वापर केला. म्हणजे जुन्या घरामध्ये राजा असो, ऐका, याजक असो, संदेष्टे असो, यांचा तेलाने अभिषेक केला जात असे. अभिषेक हे देवाच्या निवडीचं चिन्ह आहे. इफ गॉड चूजेस यू फॉर हिज पर्टिक्युलर टास्क, पर्टिक्युलर मिनिस्ट्री, द फर्स्ट काम येतं ते म्हणजे मी तुला निवडलेला, मी तुला वेगळं केलेलं आहे माझ्या कामाचं. हे झालं हिब्रू मध्ये. मेषापासूनच शब्द मसीहा किंवा ख्रिस्ता आणि मग अभिषिक्त त्याला करण्यात आलं. आपण त्या गोष्टी आता पाहिल्या. पुढे आपण ग्रीक मध्ये बघूया. ग्रीक मध्ये एक शब्द वापरला गेलाय अभिषेकासाठी, तो आहे क्रियो. बोला मास्तर, क्रियो. तुम्हाला इथून ते उच्चारायचं आपल्या एकदम गळ्यापासून. क्रियोचा अर्थ काय होतो बघा. त्याचा पहिला दोन अर्थ त्याला दिलेत. पहिला अर्थ आहे अभिषेक करणे, बरोबर. दुसरा अर्थ आहे एखाद्या सेवेसाठी, पण सेवेसाठी नियुक्त करणे, जबाबदारी देणे. आता कालच्या संडेला प्रॉफिटने अनेक लोकांसाठी भविष्यवाणी केली. इतक्या भविष्यवाणीमध्ये स्पेसिफिकेशन होतं, इतक्या तंतोतंत प्रॉफिसीज होत्या. मागं काय घडले, आत्ता काय चालू आहे, पुढं काय होणार आहे. हे काय आहे माहितीये का? ह्याला नव्या तरामध्ये म्हणतात कन्फर्मेशन. ज्यासाठी तुम्हाला देवाने निवडलं, तुम्ही त्याच उपास आणि प्रार्थनेमध्ये आहात ना, थर्ड पार्टी येऊन तुम्हाला म्हणते तुमच्याशी असं घडणार आहे. हे देवाने मी जे करतोय ते मान्य केलं, हे मला कन्फर्म झालंय आता की माझ्याकडनं हे सेवा करून घेतली जाणार. आमेन म्हणाल का? हालेलुया. किती लोकांना खरंच प्रामाणिक वाटतं की मी देवाची सेवा केली पाहिजे? होते का? पण फक्त हात वर करून उपयोग नाही. होते का? होते का? का तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढता का? तुम्ही त्याच्यासाठी धडपड करताय का? झटपट करताय का?
तुम्हाला वाटतंय का देवा माझ्याद्वारे लोक बदल पाहिजे, माझ्याद्वारे अनेकांना ख्रिस्त कळायला पाहिजे? कळते तुम्हाला चर्च? ऐका, जेव्हा तुम्ही सेवेला बाहेर पडाल ना, प्लीज, त्याचा सगळ्यात जास्त मोठा आनंद आम्हाला होणार आहे की आमचे लेकर देवाची सेवा करताय. आणि बाहेर पडा, देवाची सेवा करा, लोक देवाची. हा, कळतंय मी काय म्हणते? देवाला पण वाटतं की तुमचा वापर करावा, आणि तुमचा वापर जर झाला तर आम्हाला सगळ्यात मोठा आनंद असेल की माझे लोक, देव त्यांचा वापर करत लोकांची बंधनं तोडण्याकरता, लोकांना प्रभूकडे आणण्याकरता. हाऊ ग्रेट इट इज. कारण तुम्हाला प्रभूने त्यासाठी निवडलं आणि नेमलंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सेवेसाठी नियुक्त करणे. तिसरा अर्थ होतो पवित्र आत्म्या. आता बघा, हा शब्द फार महत्वाचा. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देणे. क्रियोचा अर्थ आहे अभिषेक करणे, सेवेसाठी नियुक्त करणे, आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य हे देणे. म्हणजे जुन्या करारामध्ये अभिषेक त्यांना कसा मिळाला? पवित्र आत्मा येत होता आणि जात होता. परंतु वचनामध्ये आम्ही काय वाचतोय? नवीन करारामध्ये म्हटलंय तो देवाचा आत्मा तुमच्या ठाई दिलाय, आतमध्ये दिलाय. हे इज इट यू नाव. आम्हाला हे एक वाटतं, प्रत्येक सेवकाकडे मी गेलो पाहिजे, त्यांनी माझी भविष्यवाणी करावी, डोक्यावरती हात ठेवावा, इम्पार्टेशन झालं पाहिजे. चांगलं आहे, नॉट रॉंग. पण प्रत्येक वेळेला तीच मानसिकता पण चांगली नाही. विसरू नका, मानवापेक्षा ज्यांना प्रॉफिट म्हणून नेमले ना, ज्यांनी नेमणूक केली का, त्याचा हात तुमच्यावर आहे. का टेन्शन घेता? ती स्टोरी मला खूप आवडते, इलियाची आणि अलिशा. इलिया 3 म्हटलं अलिशा, जा आपापल्या घरी, तेवढं बायको लेक बघा, खा पे आराम करा, मला पुढे जायचं. तसं होत नसतं म्हणे. का? उगं तुला मागं चाललोय का मी? तुला काय माझ्याकडनं हवं? याला वाटत काय ते वेगळं माग, जागा, जमीन वगैरे वगैरे वगैरे. तुला जो अभिषेक केलाय का? किती? तुम्ही एलियाच्या जागी असते तर काय केलं असतं? देतो, पहिले पोराला देऊ दे, माझ्या बायकोला देऊ दे, मग तुझा विचार कर. काय याला म्हणतात मी माझे घराणे, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. मी माझे घराणे नाही म्हणत त्याला. मी आणि मी स्वार्थी असं म्हटलं तरी चालेल. मी महत्वासाठी. तिथे इलिया म्हणाला, असं का? फाईन, देतो, पण लक्षात ठेव, मी वर घेऊन जात असताना, अरे तुला सोडत नसतो मी. इतका चिकाट होता अलिशा. मी पाय धरून बसला, पायाला पाय बांधून ठेवले होते, तेही मला कळत नाही. आणि त्याचं काम काय होतं माहिती का? अलिशा इलिया सांगते काय काम करायचं? जेव्हा जेव्हा भोजन करायचंय का, हात धुवायचा चाकरासारखं. एखाद्या चाकराला देव डबल अभिषेकाने भरू शकतो. म्हणजे विचार करा, देवाचे काय मोठ्या प्लॅन आपल्यासाठी येतात. हालेलुया. डबल अभिषेक म्हणजे तिथे एलियाचं स्थान त्यांनी घेतलं असं होत नाही. एलियासारखं किंवा एलियापेक्षा जास्त त्याचा वापर तो करून घेतो. दॅट्स ऑल. एलियाचं स्थान तेच आहे, स्वर्गात आहे आज. सदेह गेलं, अलिशा नाही गेलं. हालेलुया. सांगते हा चल. ती स्टोरी आठवा, खूप सुंदर म्हटलेलं आहे की, आणि बायबल असं सांगते की जवळ 13 चमत्कार आम्ही 7 चमत्कार एलियाने केले, आणि मग 13 चमत्कार अलिशाने केले आणि मेला. एक बाकी होता चमत्कार होणं. ते पूर्ण तपास झाली पाहिजे डबल अभिषेकाची. कबरेत अलिशाचा मृतदेह ठेवला. त्या कबरेमध्ये ऑलरेडी काही मेलेले हाडं असतील. याची डेड बॉडी ठेवली जाते आणि ती हाडं उठून उभं राहतात. थोडस किती कधी काल्पनिक वाटतं ना. जर ह्या डेड बॉडीनं दुसरे हाड उठू शकतं, मग ही डेड बॉडी का नाही? देवाची प्लॅनिंग, देवाची होतं, आपल्याला ते माहित नाही. पण मी तुम्हाला एक सांगेल की अभिषिक्त व्यक्ती एवढा वरपासून खालपर्यंत, मी म्हणतो तो अनंटिंग मध्ये स्विमिंग करत असतो. आम्ही सामर्थ्यामध्ये ते सामर्थ्य एवढं प्रभावी काम करून जातो. त्याच्यामध्ये म्हटलंय की 14वा चमत्कार असा घडला. अलिशापेक्षा, एलियापेक्षा डबल कामं त्याने केली, दुप्पट वाट. The anointing God has blessed with. So, क्रियो जो शब्द वापरला मी, क्रियो म्हणजे अभिषेक करणे, एखाद्या
व्यक्तीला देवाच्या सेवेसाठी नियुक्त करणे. एक प्रश्न मला करायचा, सगळ्यांचे हात आले होते. तुमच्या हाताला शास्त्र आहे, खोटं बोलू नका, खरं सांगा. म्हणजे काय लोक शास्त्र घेऊन पण खोटं बोलतात, पण तुम्ही नका बोलू. आपण ते आता कोर्टात होईल खोटं बोलाय. ऐका, तुम्हाला हे कळलं का हो? काय सेवा तुम्हाला प्रभूने दिली? बायबलप्रमाणे किती सेवा आहे? किती पदरी सेवा आहे? 8 पदरी. तसे करंदीकर पुस्तक वाचा, फक्त 5च नाही. या 5 किंवा 8 पदरी सेवेमध्ये कोणती सेवा तुम्हाला दिली? कन्फर्म झालाय का? नाही ना. प्रभू आल्यावरती कन्फर्म होईल. तो म्हणेल मी कन्फर्म करतो, तुला न्यायचं की नाही न्यायचं. तुला जबाबदारी जी सोपवली ती केलीच बाबा, त्याला बरं असतं. काय सेवा आहे आपल्याला? प्लेइंग इज नॉट मिनिस्ट्री. काय सेवा दिली प्रभूने आम्हाला? एखादा सुवार्थिक तुमच्यामधला पॉवरफुल सुवार्थिक शेवटपर्यंत रेनहॉर्ड बॉन्केनी स्वतःला इव्हेंजलिस्ट म्हणा. 78 वर्षाचे होऊन मरण पावले आणि 78 बिलियन आत्मदेवाकडे आले ते माणसं. 78 बिलियन लोक प्रभूकडे आले. विचार करा काय काम होतं. यू हॅव टू बी स्पेसिफिक इन टू युअर कॉल द लॉर्ड हॅज कॉल्ड फॉर. हे ना, कन्फर्म आहे ना, मला देवाने टीचर म्हणून निवडलंय. आय एम डॅम शुअर. मला देवाने लिखाणाचं काम दिलंय, मी चांगलं उत्तम लिहू शकतो. मला देवाने उत्तम वक्ता म्हणून निवडले, प्रॉफिट निवडले, प्रेषित निवडले. कळते का तुम्हाला? काही लोकांना वाटते का ते बऱ्याचदा असं होतं, बैलगाडी चलते आणि त्याच्या खाली आणि कुत्र म्हणतो विषय काय, बैलगाडी ओढतो आपण 2 बैलांचा. अरे येड्या, त्या बैलांना तुला म्हणला तरी तू कुठं जाशील. अनेक लोकांना वाटतं की आम्ही इतरांच्या संगती गर्दीमध्ये घुसो म्हणजे आम्ही पण त्याच वातावरणामध्ये आहोत. नाही, चुकताय तुम्ही, चुकता. अभिषेकाचा अर्थच वेगळं कर. जक्कायला फार खूप संधी होती गर्दी घुसून तारण सांगून घ्यायची, परंतु त्याने गर्दीतच स्वतःला बाजूला केलं. म्हणजे सेटिंग अ पार्ट. गॉड हॅज सेट हिम पार्ट. व्हाय? लुक ॲट हिम. व्हेरी. देवाने जक्कायला गर्दीत बाहेर काढलं स्वतः, म्हणजे येशूचं लक्ष त्याच्याकडे जावं. त्याने म्हणावं की पराकर, कम डाऊन क्विकली. तुझ्या घराला असतात अभिषिक्त सेवकांच्या बैठकीत बसलो म्हणजे आम्ही आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. नक्कीच अभिषिक्त आम्ही आहोत, परंतु त्या सेवकांना जी सेवा दिली ती मला नाही दिली, मला विकत दिली. कळत का? काही लोक आज कॉपी करतात. हे खूप फॅट झालंय कॉपीचं. आणि कॉपी पण काय करतात, डायरेक्टली समोर समजा अण्णा आपले नेहमी माझ्या प्रचारामध्ये अण्णांचा उल्लेख होतो. अण्णा हमेशा सांगते किंवा अलेक्सांना नेहमी म्हणतात, बराका खोऱ्यात आल्यावरती तुम्ही ब्रदर येता, सिस्टर येता जाताना काय होतं, तुम्ही डायरेक्टली अपॉस्टल होऊन जाता. का असं? सध्या उदयास आलेत खूप सारे. तुम्ही इन्स्टावर जा, खूप सारे तुम्हाला भेटतील असे सेवक लोक. डायरेक्टली नाव लावले स्वतः. नाव लावा, एकदम गुड आहे, काही अडचण. मला नावाविषयी अडचण नाही. मला अडचण आहे काय तुम्ही त्या गोष्टीच्या कॅपेबिलिटी मध्ये बसता का? प्रेषित आहात? बघा प्रेषितांचं लाईफ, बघा ते कसे जगले. अहो, येशू ख्रिस्त होता तोपर्यंत मंगळ केली त्याने, पण ज्या दिवशी 10 दिवस संपले, देवाचा शेखैना उतरला, दुनामीच उतरली, वचनामध्ये म्हटलं, तेव्हा ते थांबले नाही, डायरेक्ट उसावरती गेले. म्हणजे डायरेक्ट मरण सहन केलं, पण थांबले नाही त्यांनी. अशी निवड त्यांची देव आपण केली. अशा प्रकारे ते अभिषिक्त होते आणि सामर्थ्याने भरले होते. अहो, येशूच्या सावलीत रोगे बळे झाले नाही, ते पौलाचे आणि पेत्राचे झाले. तुम्हाला माहितीये का, या शतकाच्या मंडळीला, ह्या न्यू कव्हरंट चर्चला देवाला तसंच वापरायचंय. पण माझा प्रश्न तुम्हाला आहे, आम्ही बसून देवाच्या चरणी देवाच्या हुजुरीमध्ये बसतो का? टू लिसन हिम. क्रिओ चा अर्थच आहे सेवेसाठी नियुक्त करणे. त्या शब्दापासून पुढे शब्द येतो ख्रिस्टोस, म्हणजे ख्रिस्त.
आणि पुन्हा त्याचा अर्थ आला अभिषेक. तर जुना नवीन काळ आम्हाला किती स्पेसिफिक सांग. मेषापासून मसीहा, ख्रियोपासून ख्रिस्टो किंवा ख्रिस्त हा शब्द आला. म्हणजे तिथे क्लिअर कट देवाने सांगितलं. लुकाच्या 4:18 खूप सुंदर वचन आहे, मला खूप आवडतं बघा. 4:18 हा. प्रभूचा आत्मा आत्मा हम्म, माझ्यावर आला आहे, हा कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, भग्न हृदय जनास बरे करण्यास त्याने मला अभिषेक केला. सांगा, तुम्ही सांगा. वेगळं केलं. कशासाठी वेगळं केलं बरं? काय करावं? स्वतःची हँडबिल छापावे, स्वतःला ऍपॉस्टल म्हणावं. काही लोकांनी तर कहर केलं, स्वतःच्या मीटिंग स्वतःच ठेवल्या आणि केलं ना असे. संध्याकाळी मीटिंगला कोण ऑर्गनायझर आहेत? मी स्वतः. वक्ता मीच. अरे तू मला भेट म्हटलं नंतर ना. काय नाही, स्वतःची प्रॉपर्टी नाहीये. ज्या व्यक्तीला देवाने विशिष्ट कामासाठी वेगळं केले, ब्रदर मगाशी म्हणते ते नम्र असतात. काही लोकांना कौतुक आवडतं, सगळ्यांना आवडतं, नक्कीच केलं पाहिजे. पण ते कौतुक ख्रिस्ताचं स्थान घेईल. कौतुक नाही, ते पाप आहे. इथे म्हटलंय अभिषेक केला. कशा करता? दिनास सुवार्ता सांग. आणि येशू एवढं स्पेसिफिक काम केलं ना सेवेमध्ये. येशूच्या पहिल्या सेवेमध्ये लोक कोण असतील ना, तर येशू जर आज असताना मला वाटतं सगळ्यात मोठं चर्च येशूचा मुंबईमध्ये धारावीत असत. खेड्या पाड्यामध्ये सगळ्या डाऊन ट्रोड लोक, रेड लाईट एरिया, इथे येशू चर्चेत असते. ज्यांना तुच्छ लेखलं, ज्यांना टाकून दिलं, जे वाईट आहेत, घाण आहेत, तीन आहेत, चर्च माहिती आहे. कशासाठी वेगळं केलंय? म्हणा दिना सुवार्ता सांगण्यास. पुढे हा हा त्याने मला पाठवले. कशासाठी पाठवलंय? ते अशासाठी की धरून नेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टी लाभ याची घोषणा करावी. ठेचे जात आहे त्यांना सोडवून. चर्च खूप आनंदी आहात तुम्ही. एक नाही म्हणून आज संध्याकाळी जेवण केल्यावरती लांब राहिलं तर रिक्षानी या, हॉस्पिटलमध्ये या, एक फेरफटका मारा लावलं म्हणून नाही का. 100 पाऊल चालायचं. मी म्हण फेरफटका हॉस्पिटलला फक्त या, कुणालाच भेटू नका. प्रत्येक फ्लोअरवर जा, बघा लोकांची स्थिती, आणि तिथून आल्यावर नातेवाईकांना त्यांच्या भेट. तुम्ही नाही तिथे गुडघे टेकून प्रार्थना. तिथून पुढे लोकांची दयनीय अवस्था आहे, आणि आम्ही स्वतःला अभिषिक्त म्हणतो आणि घरामध्ये घोरच झोपलो. आणि आम्हाला देवाने सेवेसाठी पाचन केले. कुठे सेवा, कुठे करतो सेवा? प्लीज, सेवेला आपण टाइमपास नाही घेऊ शकत. अनेक लोकांनी बाजार मांडलाय आज येशू नावामध्ये. पैसे आणि डिग्री घ्या असं पण चाललंय. इकडे आम्ही राबतोय, कष्ट करतोय शिष्य अडवायला, आणि लोक पैसे देऊन डिग्री घ्या आणि करा सुरू सेवा. आणि ती सेवा केली सगळा गोंधळ. हे जे नवीन नियम आलेत का गव्हर्नमेंट कडनं, ह्या मूर्ख लोकांमुळे आले. त्यांना सेवच माहित नाही कसे करायचे. कुठेतरी एका मीटिंग मध्ये गेले, अभिषेक त्यांना बापाने दिला, दुसऱ्या दिवशी स्वतःची मिनिस्ट्री सुरू झाली नावासह, सो अँड सो मिनिस्ट्रीज. काय करतात? एवढं सोपं आहे. ते 80 वर्ष लागली त्या गोष्टीला देवाचा प्लॅन समजून घेण्यासाठी. ओव्हरनाईट यू कॅनॉट बी अ सुपरस्टार. किंवा तुम्हाला वाटतंय मला देवाचं काम करायचं, देवाची सेवा करण्यासाठी तुम्हाला झिजवावं लागेल हो प्रभू समोर, टू रिव्हील हिज सिक्रेट्स टुवर्ड्स यू. येशूला देखील अभिषेक जर झाला, त्या येशूची सेवा करणाऱ्या अभिषेकाची किती गरज आहे? त्याला अभिषेकाची गरज पडली ना, बिंग ह्युमन, ही बिंग अनॉइंटेड बाय फादर. आणि काय म्हटलं? इतका अभिषेक झाला की त्याने महान आणि मोठे काम केले. म्हणजे देवाचा आत्मा जर येशूवरती येऊन मोठमोठे कामे करू शकतो ना चर्च, वी आल्सो नीड द स्पिरिट सेम. बघा प्रसिद्ध 10 मध्ये काय म्हटले, वचन 38 मध्ये. नासोरी येशूला
देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, अभिषेक म्हणजे वेगळं करणे. दुसरी गोष्ट ही पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, यानेही तो वेगळा केला गेला. म्हणा माझ्यात पवित्र आत्मा आहे. सगळे म्हणा माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे व त्याचं सामर्थ्यही आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे नवीन करारामध्ये आम्ही हे वाचतो की नवीन करारामध्ये अभिषेक केवळ तेला पुरता मर्यादित नव्हता. अनंटिंग केलं, तेलाचा अभिषेक झाला आणि चला झालं. नाही. नवीन करारामध्ये आम्ही काय बघतो? पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य, अधिकार आणि सेवेसाठी अभिषेक केला जात होता. दॅट इज अपॉन अस, जीसस नेम. आमेन. शिष्य जिथे जिथे गेली ना चर्च, मिराकल्स घडली. पहिला मिराकल बघा, पेत्र, असं नीट वाचा, 3, 4 अध्याय प्रेषितांच्या कृत्याचा. असं कुठंच नाही म्हटलं पेत्र उभा राहिला आणि पहिले लंगडे लुळे बय केले. नो, फर्स्ट ही प्रिच द वर्ड. म्हणजे मिराकल पहिला कोणता झाला पाहिजे आपल्यासाठी जीवनामधून? वचनाच्या सेवेद्वारे. वचन जीवन बदलतं. वचनाची प्रॉफेसी होऊ दे. वचन हिलिंग घेऊन जाते. मी तर हे म्हणतो, हिलिंगसाठी वेगळी प्रार्थना करायची गरज नाही. बाळ प्रचार करत आहे तोच वचन जाऊन लोकांना बरं करेल. दॅट हॅज टू बी डन. अहो त्यांनी स्वतःच्या नावापेक्षा वचनाची थोरवी वाढवली. जर तो ख्रिस्त एवढं करू शकतो, त्या ख्रिस्ताच्याच वचनाला घेऊन तुम्ही पण करू शकता मोठमोठाली कामे. इथे म्हटलंय की जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला, येशूने स्वतः मिराकल केली. पवित्र आत्म्याचं ऐकायचं आणि काम करत होता. सिमिलर यू अँड मी डू द सेम मिनिस्ट्रेशन. विल बी and we have called for that specifically. बिंदास तोंड उघडा, सुरू करा सेवा. म्हणजे माझ्यासारखी शब्द घेणं, बायबल घेणं आणि सगळ्या राष्ट्रातून निघणं घरातून, असे सेवा म्हणत. देर आर कॅटेगरीज ऑफ मिनिस्ट्रीज. देर आर स्टेप्स इन द मिनिस्ट्री. देर आर वेज इन द मिनिस्ट्री. माध्यम आहेत ना सेवेचे. तुम्ही टीचर आहात, इतर टीचरांना आपण गॉस्पल शेअर करू शकता. तुम्ही वकील आहात, क्लायंटला तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे, शेवटी त्यांना ख्रिस्त सांगा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कदाचित तुम्ही तुमचा नेक्स्ट मेंबर असेल, नॉट कदाचित, 100% तो तसं करेल. हालेलुया, हालेलुया. अजून एक शब्द ग्रीक मधला तिसरा अर्थ अभिषेकाला, तो आहे क्रिस्मा किंवा क्रिस्मा म्हणू शकता. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ पण हा अभिषेक करणे, पवित्र आत्म्याचे कार्य आणि देवाकडून ऐका मिळालेली आध्यात्मिक क्षमता. the capabilities of spiritual life into spiritual life. You cannot be measured by the men's mentality. म्हणजे मानवाच्या मानसिकतेमधनं तुमची कार्यक्षमता सिद्ध होत नाही. आता मला सांगा, पेत्राच्या सावलीतून लोक बरे झाले, येशूच्या सावली लोक बरे नाही झाले. जे मिराकल येशूने केले त्यापेक्षा आउटस्टँडिंग मिराकल पेत्राने केले. का? आध्यात्मिक चिंता. येशूने का नाही केलं? त्याची इच्छा त्याने नाही केलं. पण तो म्हटलं की माझ्यापेक्षा मोठे काम तुम्ही करा. ज्याला आपण म्हणतो शब्द वापरला गेला डुनावीचा अर्थच होता अभिषेकाच्या वरची लेबर. म्हणजे दुप्पट अभिषेक अलिशाला मिळाला काम करण्याकरता. स्थान दुप्पट नाही झालं, स्थान तेच आहे, बट द वर्क काय ना आपण त्याला काम करण्याची पद्धती वेगवेगळ्या होत, डबल प्रेशर मध्ये होत. आध्यात्मिक क्षमता क्रिस्मा म्हणजे आध्यात्मिक क्षमता आमची वाढते आणि देव आम्हाला त्या प्रकारे वापरतो. अर्थ आणखी पण घेऊ शकता, तुम्ही शोधू शकता. पहिले योहान 2:27 मध्ये काय म्हटले? तुमच्याविषयी म्हणायचे तर हा, त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला, त्याच्याकडून म्हणजे ख्रिस्ताकडून आमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो. कोणामध्ये राहतो? कोणामध्ये राहतो? बोला ना. हा, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. हा, त्याचा अभिषेक तो सत्य आहे. बघा कसा अभिषेक आहे. म्हणा माझ्यावर सत्य अभिषेक झालाय. हा, खोटा नाही. खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो. हा, त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. आमेन. म्हणा ना आम्ही. सध्या आम्ही सेवकांना ऐकतोय. अंकुर नरोला बिग मिनिस्ट्री, अंकित साजवान बिग मिनिस्ट्री,
पुन्हा इकडे साऊथ इंडियाला जा, सतीश कुमार किंवा दुसरे सेवक आहे, प्रवीण कुमार, खूप मोठमोठे सेवक, हे मेगा चर्चेस, लाखांची संख्या. प्रभू ते आमच्याकडं किंवा आम्हाला वाटतं त्यांच्याकडे बघून की असं आमच्या संगती पण झालं पाहिजे. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? या सेवकांच्या, आम्ही काल चर्च करत होतो इथे, आम्ही 11ला इथून गेलो, आम्ही विश्वास दादा, निखिल दादा पाटील बसलो होतो चर्च करत, की या सेवकांच्या सेवा वाढायचं कारण काय माहितीये का? काय कारण? बोला ना. हा, बोला ना मयुरी, व्हॉट वुड बी द रिझन? एवढी सेवा वाढायचं कारण काय? वचन. ज्या व्यक्तीला हे कळलं मी ह्या सेवेसाठीच निवडला गेलेलो आहे, तो वचनामध्ये जास्त रममान राहतो, आणि जेव्हा तो वचन शेअर करू लागतो ना, तिथून ती अनॉइंटिंग फ्लो होते त्याच्यामध्ये. वचन बांधलेल्या मंडळ आहेत ह्या, साध नाही. चमत्कार तर होतातच हो, प्रभू करून घेतोय त्याचं कार्य. कारण का? ज्याला नेमलं का पुढारी म्हणून, तो खूप अनॉइंटेड, म्हणजेच वेगळा केलेला आहे, आज सगळ्या सेवेसाठी वेगळा केलेला आहे. 5 दिनं 8 पदे सेवा तुमच्या माध्यमातून प्रभू करून घेणार येशू नावामध्ये. परंतु समजून घ्यावं लागेल आम्हाला ते पहिलं. अभिषेक तुमच्यावर ठिसाचा हात आहे, मी म्हणतो भारी प्रमाणात आहे, अधिक प्रमाणात आहे, तुपटी तिपटी 7 पट प्रमाणात आहे. आणि जे काय देवापणे शिष्यांच्या माध्यमातून केलं, होय, माझ्याकडे बघा, होय, आमेन, तेच कार्य मी करणार येशूच्या नावात. आमेन. कारण जो अभिषेक मला झाला आहे तो सत्य आहे, खोटा नाही. ह्याचा अर्थ असा, खोटा पण अभिषेक आहे. सत्य म्हटलं खोटं पण आहे ना, असं का लिहिलंय तिथे? खोटं नाही म्हणजे खोटं आहे, आहे की नाही? अहो आहे की नाही? शिमोन जादूगार म्हटलं, मला पवित्र आत्म्याचा वाटा दे ना, तुला काय हवंय ते पैसे देतो, तू तू तिकडच मरून जा तुझ्या पैशाने. म्हटलं स्किवाची मुले, आम्ही पण काढतो दुष्ट आत्मा, काय एवढा अवघड आहे बघा, चला. दुष्ट आत्मा म्हटलं या मग रिंगणात, पळाले सगळे आदाम. कुठे अभिषेक येते? देव माझा वापर करत नाही, ह्या अमुक अमुक सेवकाचं नाव लिहितात लोक. एकाने तर कहर केला. माझं ते आमचाच एक विद्यार्थी आला होता स्कूलला, माझ्या स्वप्नात अंकुर नरोळ आले, बॅग भरला होतीच आणि चल म्हणे पंजाबला, आणि गेला तो. कसं राहता स्वप्नात? म्हणे तुझा अभिषेक पंजाबसाठी. आणि काय गेलं, महिन्याभरात परत मागायला. काय झालं म्हटलं? ते अभिषेक संपला. खोटे अभिषेक आहे. व्यक्ती मागे नका पळू, व्यक्ती पूजा बंद करा, कोणी असू देत. तो जितका अभिषेक आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त अभिषेक तुम्ही आता तुमच्यात ख्रिस्त आहे. हे फक्त आयडेंटिफाय आम्हाला करता आलं पाहिजे आमच्यामधून. आयडेंटिफाय स्पिरिट इन यू चर्च. नक्कीच यांना फॉलो करा, यांचे तुम्ही समर्थक आहात, लाईक करताय नाही, नक्कीच बेस्ट सांगू, स्वतःची वेगळी ओळख तयार करा. तुमची ओळख कोणा व्यक्तीला लपायला नकोय. जर तुम्ही अभिषेक आहात ना, वेगळे केलेले आहात एका विशिष्ट कामासाठी, लेट युअर आयडेंटिटी शुड बी युनिक अँड सेपरेट फ्रॉम अदर्स. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जण अंकित साजवत नाही होणार, प्रत्येक डीजे सांगता नाही होणार, पण हा काय असे पण आहेत जे गुप्त सेवक आहेत, पण त्यांचं सगळ्यात पैसे वर्गात घेतलं जाईल, ज्यांना कुणी ओळखत पण नाही. काही लोकांची अशी भूमिका असते, सगळं करतील, प्लीज आमचं नाव पुढे नाही आलं पाहिजे, आणि त्याने शेवट पण नाव पुढे घेऊच दिलं नाही. पण सगळ्यात बेस्ट काम त्यांनी पाठीमाग केले पडद्याच्या. आम्हाला पहिली चेअर पुढं असते आमची, ती चेअर बदला ना, ती चेअर मला शोभत नाही, दुसरी चेअर ठेवा. लोक तोंडाने बोलले आम्हाला, असं आहे. इथे या या जगामध्ये ना, ह्या मनासाठी पानासाठी खुर्ची करता काहीच मांडू नका, तुम्हाला इथे भेटणार पण नाही. ते तिथलं कन्फर्मेशन मिळवा बस. ते कन्फर्म आहे की त्याच्या उजवीकडे पुत्र शेजारी मी बेस्ट. आमेन. हे आहे अनॉइंटिंग. फक्त अर्थ पाहिलेत आपण, पुढे आपण कंटिन्यू करू. कदाचित आम्हाला परवा पालखी बाणी दिली, त्यांचं सिरीज सुरू झाली, सो वी कॅन कंटिन्यू द सेम टॉपिक. खूप सुंदर आहे, पुढे आणखी शिकूया. मी आशा करतो तुम्ही आज काहीतरी शिकलेलं आहात, काहीतरी घेतलेलं आहे तुम्ही. म्हणून स्वतः घरी गेलो आशात बघताना म्हणा,
तू जो व्यक्ती दिसतोस का अभिषिक्त आहेस. तुला देवाने नियुक्त केलेला आहे, आत्म्याने भरलेला आहे आणि सामर्थ्य दिलेला आहे. स्वर्गीय बाबा, मनापासून तुझ्या आम्ही आभार. अभिषेकाचे अर्थ समजून घेण्यासाठी महान देवा तू आमचे सहाय्य केलंस. प्रभू, आम्ही हे म्हणतो, आम्ही अभिषिक्त आहोत. आम्हाला तेलाचा अभिषेक झाला आहे. आम्हाला सेवेसाठी नियुक्त करण्यात आलेला आहे. आम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहोत. तुला खबर घे. जमल्या प्रत्येक मुलीला आशीर्वाद दे. तुझं बरोबर कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 501000000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.